यस, मॅचला आपण सुरुवात करूया. विनीत तयार होतोय. सामन्याला सुरुवात. पगलाच बॉल सोडून दिला आणि लाईन देखील चांगली आहे आणि ही बॅटल देखील चांगली रंगेल, कारण विनीतचा मी उल्लेख केला, इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगमध्ये तो खेळलाय मुंबई टीमकडून. बट दुसऱ्या बाजूने अंडर-19 फॉर्मॅटमध्ये नुकताच मथुरा इथे जाऊन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बनून महाराष्ट्र टीमसाठी आला हर्षद ढवले. त्याचा खेळ देखील चांगला रागला आणि त्याचमुळे कुठेतरी ही बॅटल चांगली आपल्याला पाहायला मिळू शकते दोघांमध्ये. बॅक ऑफ लेंथ होता, पडल्यानंतर अगदी गतीने हा बॉल निघाला. फास्ट अँड फ्युरियस विनीत भगत. आणि खरं तर जर आपण विचार केला विनीत भगतचा, व्हेरिएशन्स देखील त्याच्याकडे फार चांगले आहेत, कारण गती तर आहेच, बट त्यासोबत त्याचा स्लो वन पिक करणं ही इतकं सोपं बॅटर्सला राहत नाही, की तेही आपण पाहिलं. आणि त्याचमुळे कुठेतरी या फर्स्ट ओव्हरमध्ये मोठे फटके खेळणं इट्स नॉट इझी. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, अपीलही झाली, बट पंचांची सहमती तिथे नाहीये. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये सिंगल रन दरमा मिळेल विघ्नेश मडवी आणि त्याचा समेत हर्षद ढवले आपल्याला सरावीसाठी पाहायला मिळतात. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये आपल्याला 2 फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळतात. एक फिल्डर ठेवण्यात आला, काऊ फेस लाईक फिल्डर आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑनला जीतो आहे. इनफिल्डमध्ये जर आपण विचार केला, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंट, शॉर्ट थर्ड, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर देखील इनफिल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंतचे जर आपण पहिले 3 चेंडू पागले तर चांगलेच टाकलेत. आता मडवीसाठी हा बॉल लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला बॉल चाललाय, जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. जबरदस्त फटका या सत्रामधला, हा पहिला चौकार. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बॉल होता आणि त्याचा फायदा पूर्णपणे विघ्नेश मडवीने घेतला. आणि आणखीन एक सूचना मी पोहोचवतोय. बाउंड्री आली, आता खेचून मारला पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर. गोल मडवीचा बॅट मधनं हा पहिला षटकार. 6 विघ्नेश मडवी. आणि खरं तर जर आपण पाहिलं आणि मथुराला विघ्नेश देखील होता आणि ज्या प्रकारे सुरुवात मिळवून दिली आहे विनीत भगत. खरं तर नो डाऊट विनीत चांगल्या स्पर्धा खेळतो, व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतो, बट समोर देखील 2 असे टॅलेंटेड प्लेयर आहेत जे देखील सातत्याने आपण पाहिलं. मालोडी परिसर, त्यानंतर वसई परिसरामध्ये देखील चांगलं क्रिकेट ते खेळत आलेत. आणि त्याचमुळे या दोन्ही युवा बॅटर्सच्या अगेन्स्टही बॉलिंग चांगलं करणं सोपं राहणारच नाही आहे. आणि इथे पहा 2 चांगले फटके, बट त्यानंतर भगतचा कमबॅक, सफलता, झटका लागला. हा पहिला बॅटर बाद झाला विघ्नेश मडवी. आणि रांजणोली टीमला 2 रनची पॅनल्टी बिकॉज 12th मॅन नाही आहे. 2 रनची पॅनल्टी रांजणोली टीमला असेल.
विकेट मिळाली आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स झाल्या 11. त्यामध्ये आपण 2 पॅनल्टी इम्प्लिमेंट आताच करूया आणि स्कोर कार्ड असेल एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13. आणि येत्या 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या 17मध्ये. रुपेश काठे आता दाखल झालाय क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला तर अजूनही येणं बाकी आहे. निलेश काठे आहे, पूर्वेश तांबडे आहे, स्वराज मडवी. टीम चांगली आहे. आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये अजय पाटील देखील आहेत आणि टीमवर्क किती मॅटर करतो क्रिकेटच्या खेळामध्ये ते अजय पाटीलला भरपूर चांगल्या पद्धतीने माहिती आहे की टीममध्ये नावं असणं आणि त्या नावांचा खेळ ग्राउंडमध्ये होणं तेही तितकंच महत्त्वाचं राहतं. बॉलर तयार होतोय दीपक या दुसऱ्या षटकामध्ये. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो ऑन द पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ते मॅटर नाही करत. तुम्ही जेव्हा ग्राउंडमध्ये उतरता, जेव्हा तुम्ही सामना खेळता, तेव्हा तुम्ही काय केलं ते सर्वात जास्त मॅटर करतं. दुसरं पॉवर प्लेचं षटक. आता 3 फिल्डर आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतील. लॉंग ऑनला जीतू, त्याचप्रमाणे काऊ फेसला देखील एक फिल्डर, लॉंग ऑफला एक फिल्डर. फुल लेंथ बॉल होता वाईड ऑफ ऑफ ड्राईव्ह करायचा होता. कम्युनिकेशनचा अभाव झालाय. डवळे धावतोय आणि अखेरता आता घडलं काय चेक करावं लागेल आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आणि खरं तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मला हेच वाटतं की कुठेतरी बॅट हवेमध्ये लागली की काय तेच चेक करावं लागणार. चेक केलं जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्षद धावतोय आणि चेक केलं जाईल की एक्झॅक्टली तो सेफली क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही. कारण जी रिटर्न क्रीज आहे तिच्या आसपास तर तो आलाच होता. प्रश्न हाच राहिला की बॅट हवेमध्ये राहिली की काय. निर्णय आलेला आहे. बॅटर सेफ, नॉट आउट. सेफली क्रीजमध्ये पोहोचला. जीवाची आकांक्षा करत धावत होता हर्षद आणि रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. आणि मात्र सर ही रन बॅटने की लेग बाईज? बॅटने. कारण रिव्ह्यू देखील घेण्यात आला होता आणि त्याही गोष्टी सुरू होत्या त्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं. हरकत नाही. सिंगल असेल आणि सिंगलचा साग्याने स्कोर कार्ड आता 14 वरती. त्यामध्ये 2 रन्स आपण पॅनल्टी इम्प्लिमेंट केलेला आहे. तर रांजणवली ते मी तुम्हाला क्लिअर करतोय. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रुपेश काठे दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. निलेश दादा तसेच निखिल दादा आमच्या रजा घेतात. आज महत्वाची उपस्थिती राखली आणि थँक्यू सो मच. अगदी आज वेळात वेळ काढून तुम्ही महत्वाची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये दाखवली. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आताही या बॉलवरती सिंगल आली आहे. स्टार्ट तर मिळाला स्टार्ट, बट त्या स्टार्टला पुढे नेण्याकरिता तुम्हाला क्रीजवरती उभं राहावं लागेल आणि क्रीजवरती उभं राहाल तेव्हा जाऊन रन्स बनतील. कारण सध्या साईडला आता उष्णता देखील वाढलेली आहे. त्याचमुळे अगदी दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटर्ससाठी देखील खेळ करणं इतकं सोपं राहत नाही. आता दिशा खराब आहे. बट खरं तर जर आपण पाहिलं अजय दादा हा महिना तर आता अजून देखील पाहिलं तर फेब्रुवारी सुरू आहे. बट आपण एप्रिल मे मध्ये देखील लेदर बॉल क्रिकेटर्सला 40-40 ओव्हरच्या मॅचेस भर उन्हामध्ये खेळताना पाहतो. आणि तेव्हा मला प्रश्न पडतो की एक गोष्ट नक्कीच मी या बॉल नंतर सांगेन. आता वाईड ऑफ ऑफ बॉल ड्राईव्ह करायचा होता. आताही दिशा खराब. कधी कधी ही गोष्ट माइंडमध्ये येते की लेदर बॉल क्रिकेटर्स 40 ओव्हर खेळतात त्यामुळे देखील 10 ते 12 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असतो. बट त्याच याच्यात आपण जर टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर एका ओव्हर नंतर देखील कधी कधी पाणी मागवावं लागतो. ही देखील गोष्ट राहते. दॅट्स वाय फिटनेस लेवल फार जास्त मॅटर करतो. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं आणि त्यामध्ये हा फरक हा देखील राहू शकतो की 40 ओव्हरची मॅच क्रिकेट थोडा स्लो देखील चालतो आणि इथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 4 ते 5 ओव्हरच्या मॅचेस असतात.
नेक्स्ट बॉल आणि आता स्विच हिट खेळायचा प्रयत्न करतो की मोठे फटके खेळायचे, बट बॉलिंग आतापर्यंत चांगली लागली. आणि खरं तर उद्यापासून PPL देखील सुरू होणार आहे. सर्वांची तयारी चांगली झाली असेल. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 फार वर्षानंतरचा आमच्या विभागाचा प्रयत्न यशस्वी राहिला. पहिला सीझन उद्यापासून सुरू होतं. टॉप एज बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला फिल्डर बॉल फील्ड करतात. खरं तर आमचं नाव ऑप्शनमध्ये नव्हतं, बिकॉज समालोचन क्षेत्राची जबाबदारी आमच्या खांद्यांवरती आहे आणि खरं तर मजा येईल. बट त्याआधी या क्षणाला जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आत्तापर्यंत बॉलिंग चांगली लागली रांजणोली टीमची. फर्स्ट ओव्हर विनीत भगत, त्यानंतर या ओव्हरमध्ये दीपक, बॅकफूटवरती जाऊन खेळला. स्क्वेअर कट गॅपमध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. जबरदस्त फटका. जर काही वेटच करत होते की अशा प्रकारे बॉल कधी येतो आणि बॅकफूटवरती जाऊन हा फटका मी कधी खेळेल. प्रॉपरली फटका एक्झिक्यूट केला. 4 मिळतील आणि 4च्या साह्याने टीम टोटल निघेल आता जाऊन पोहोचेल 22 ऑन द बोर्ड. आणि अशा प्रकारे दरम्यान 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरचा खेळ 22 आणि अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ लागला या पहिल्या सत्रामध्ये. आणि यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी मी आताच इन्व्हाइट करतो जयहनुमान एकता सारंगगाव आणि तसेच त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिल्या सामन्याची विजेता टीम जय काफ्रोबा वेहळे. या दोन्ही टीम्सला विनंती असेल की आपण आत्ताच टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम जय हनुमान एकता सारंगगाव आणि त्याचप्रमाणे टीम जय काफ्रोबा वेहळे. आणि काही ऍडजस्टमेंट करायची झाली तर दर्शन पाटील आहेतच इथे. दर्शन पाटील एनी टाइम रेडीज असतात. फक्त मी अगोदर हिंट देऊन ठेवली की काही ऍडजस्टमेंट करायची पण झाली तरी सुद्धा दर्शन पाटील इथे आहेत. तिसरं षटक बॉलर तयार होतात बॉलिंग मार्क वरती. विवेक भगत तयार होतो या ओव्हरमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडवरती हर्षद ओपनिंगला आला होता. प्रयत्न करतोय तो अगदी पहिल्या षटकापासून की मोठे फटके खेळायचे, बट तो जेव्हा स्ट्रायकिंग एंडवरती आला आहे तेव्हा बॉलिंग चांगली झाली आहे. विवेक भगत या तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल त्याचा देखील निर्धाव आला. आणि खरं तर जर आपण विचार केला तर एक गोष्ट रांजणोलीचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं ना, या क्रिकेटमध्ये देखील एक गोष्ट फार चांगली आहे की युवा खेळाडूंना प्रमोट करण्याचं काम या गावच्या क्रिकेटनं नेहमीच केलं. म्हणून प्रत्येक वर्षी तुम्हाला एकूण एक नवीन टॅलेंटेड प्लेअर या टीममध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये भगत ब्रदर्स असतील, त्यामध्ये मी स्वतः जितू चौधरीचाही उल्लेख करेन. त्याचाही खेळ चांगला लागला गेले कित्येक वर्ष, कारण युवा चेहऱ्यांवरती विश्वास दाखवण्याचं काम केलं. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर रांजणोली टीममधले जे सिनियर प्लेअर आहेत त्यामध्ये आपण प्रमोद म्हात्रे असतील, आज केतन म्हात्रे अवेलेबल नाही आहेत तेही असतील, त्यानंतर सुखदेव भामरे त्यांचा मी उल्लेख करेन. कारण विश्वास दाखवतात नेहमी या युवा चेहऱ्यांवरती, त्याचमुळे खेळही चांगला होतो. आता बॅटचा टोला लागला, लॉंग ऑनला येतोय जितू आणि कॅच पकडली जाईल. विकेट धक्का दरम्यान आता लागला. हा दुसरा बॅटर बाद झाला रुपेश काठे. आणि तसेच नागली गावचे यशस्वी उद्योजक समाजसेवक सर्वांनी गणेशदादा पाटील साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेसाठी आणि स्पेशली अजय पाटीलसाठी आणि
टीम मालोडीसाठी देखील शुभेच्छा त्यांच्या वतीने येतात. दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दादा ऑनलाईन जोडले गेलेत आमच्या सफेत. शपडून खेळायचं होतं, हुक करण्याचा प्रयत्न डॉट बॉल दरम्यान येतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमी चर्चा करतही असतो. बघा प्रत्येकी टीममध्ये आपल्याला 2 ते 3 असे विशिष्ट चेहरे दिसतात की जे नेहमी चर्चेमध्ये राहतात. बट त्या विशिष्ट चेहऱ्यांनाही ठाऊक असतं की टीमवर्क नेहमीच मॅटर करतो. आता हुक केला आणि आता कनेक्शन प्रॉपर आलंय. बॉल चालला लॉंग लेगला, एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. चौकार येतोय. T20 वर्ल्ड कप देखील सुरू आहे आणि एकतेची ताकद काय असते त्यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचे झाले तर या T20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे टीमने पराभूत केलं ऑस्ट्रेलियाला. ती मॅच पहा, टोटल टीमवर्क आणि त्यातल्या त्या टीमवर्क काय असतो. ऑलमोस्ट अगदी गुडघ्यांवरती इंग्लंड टीमला आणलं होतं नेपाळने, ती देखील मॅच. आणि खरं तर 2026चा T20 वर्ल्ड कप पाहिल्यानंतर ज्या प्रकारे वेस्ट इंडिज टीम खेळत आहे 2016चा T20 वर्ल्ड कप आठवतो ज्या प्रकारे त्यांचा खेळ चालला. चौकार इथे आला 4च्या साह्याने. टीम टोटल आता 27 वरती. कारण विंडीज क्रिकेट आणि T20 वर्ल्ड कपचा इतिहास नेहमीच गोड राखला. कारण 2012चा T20 वर्ल्ड कप आठवतो, श्रीलंकाला फायनलमध्ये पराभूत करून फर्स्ट टाइम चॅम्पियन. त्यानंतर 2016 इंडियन टीमला सेमीफायनलमध्ये पराभूत केल्यानंतर इंग्लंड टीमला फायनलमध्ये पराभूत केलं. क्रिकेटच्या भरपूर गोड आठवणी आहेत. आता ही ऑन साईडलाच खेळायचं होतं बट कुठेतरी जितका बाउन्स एक्सपेक्ट केला होता पूर्वेशने तितका बाउन्स तिथे नाही पाहायला मिळाला. बॉडीवरती बॉल आदरला येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 27ला 2 धक्के फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम सोनिका माता मालोडी बी टीम आणि अजूनही खेळ लागला येत्या 2 षटकांचा. टीम जहनवान एकता सारंगाव आणि तसे जय काफरोबा वेहळे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक आहेच, तुम्ही पाणी मागवून घ्या. 2 मिनिटं आपण थांबणारच आहोत. आणि यंगस्टर्स वरती विश्वास दाखवण्याचा उल्लेख मी केला होता आणि वडघर टीम देखील आज खेळली आणि त्यामध्ये आज ईशान पाटील ज्या प्रकारे खेळला आमच्या समोरच खेळला. बट नो डाऊट ॲज अ क्रिकेट प्रेमी नेहमीच चांगल्या खेळाचा सन्मान करणं ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची राहते. आज ईशान जबरदस्त खेळला आणि त्यातल्या त्यात आज बॉलिंग त्याला नाही दिली. कदाचित आम्ही बॅटिंगला आलो होतो तेव्हा देऊ शकले असते, थोडी मजा आली असते. आणि क्रिकेटमध्ये सराव हा नेहमीच महत्त्वाचा राहतो, मी उल्लेखही करतो. आणि तो का महत्त्वाचा असतो तसं एक्झाम्पल आज मला देखील मिळालं की सराव नाही आहे तर ॲज अ प्लेअर परफॉर्म करणं नेहमीच अवघड राहतं. सराव फार मॅटर करतो. कारण की बघा शालेय जीवनामध्ये एखादी परीक्षा जेव्हा तुम्ही द्यायला जाता तेव्हा तुम्हाला त्यासाठी तयारी करावीच लागते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील हेच राहतं, प्रिपरेशन नसेल तर काही नाही आहे, प्रिपरेशन तुम्हाला करावंच लागेल. बॉलर तयार होतो आता या 4th ओव्हरमध्ये. दीपक तयार होतो आणि खरं तर पर्याय भरपूर सारे होते राजनोली टीमकडे की विनीतकडे देखील देऊ शकले असते, विवेकला देखील देण्याची तयारी ते दाखवू शकले असते. बट विश्वास दीपकवरती दाखवला कारण हा देखील अनुभवी गोलंदाज, भरपूर वर्षाचा अनुभव दीपककडे देखील आहे ग्रामीण क्रिकेटचा. ग्लास बॉल त्याने चेंज ऑफ द पेज डिलिव्हरी टाकली आहे बट बॉल निसटला हातामधनं असंच वाटलं. एक्स्ट्रा रन मिळेल आणि टीमवर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा देखील जबरदस्त राखला. प्रत्येकी वर्षी पाहतो मला वाटतं की 7-8 नवीन चेहरे प्रत्येकी वर्षी ॲड होतात. हीच तर ओळख तेजस भोईर यांची लागलेली आहे. कारण स्वतः प्रत्येकी ऑपरेटर असेल कॅमेरामॅन असेल स्वतः जाऊन शिकवतात की अशा प्रकारे हँडल करायचं असतं. आता फुल टॉस आणि फुल टॉसचा फायदा डवळेने घेतला. डवळेचा बॅटमधनं हा पकला तडाखा षटकार. षटकार येतो आता. इन रेज आय थिंक सो होती
आणि रन देखील कंप्लीट केली जाईल. सिंगल आणि सिंगलचा सागेन आहे. टीम टोटल जर आपण बघली आता 35. अजय पाटील देखील आमच्या समोर आहेत. ते देखील ब्ल्यू तिकीट होल्डर होते यावर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. आणि नेक्स्ट सीझन 101% एखाद्या फ्रँचायझीमध्ये तेही आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. बॅक ऑफ लेंथ होता. वाईड ऑफ ऑप्शन जागा देखील दिली होती. हॅमर करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि रिव्ह्यूची मागणी आता पूर्वेश करतोय. एक्झॅक्टली लाईन काय होती ते पाकले जाईल. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे सगळे जे चिमुकले कॅमेरामॅन आहेत ते जबरदस्त काम करतात. येस येस, तुझाच उल्लेख मी करतोय. कारण मेहनत आहे पोरांची. कारण ज्या प्रकारे आज लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट जेव्हा एखादी स्पर्धा कव्हर करते तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग नक्कीच चेक करत जा. ज्या प्रकारे ऑपरेटिंग होतं, ज्या प्रकारे कॅमेरा वर्क होतो, म्हणून मी या सर्वांचं कौतुकही करतो. शालेय जीवन देखील व्यतीत करतात. जेव्हा टाइम मिळतो तेव्हा ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ ऑपरेटर कामही करतात. ही मेहनत आहे या पोरांची. चेक केलं जातं की एक्झॅक्टली लाईन काय. अंपायर्स देखील जोडले गेलेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. खरं तर बॉलिंगमध्ये इतके पर्याय झालेत की अक्षय आता आपल्याला कदाचित बॉलिंग करताना दिसत नाही. या समोरच्या दिशेने फटका. वा, व्हॉट अ शॉट. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. अगदी पाहत्या क्षणी प्रत्येकी क्रिकेट प्रेमी प्रेमात पडेल असा हा फटका दरम्यान पाहायला मिळाला. धनाजी पाटील मास यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. शफल झाला, हुक केला आणि हाही बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. षटकार. धनाजी पाटील मास खरं तर पुरातन कालामधले ते खेळाडू आहेत. एक काल त्यांनी गाजवला पण तो कधी गाजवला ते मलाही आठवत नाही. एक चेंडू अडकीम बाकी या ओव्हर मध्ये. लास्ट टाइम मी त्यांना पाहिलं होतं बॅटिंगसाठी ते आले होते 2021ला आणि त्यानंतर जाहीर सत्कार सोहळा त्यांचा झाला. त्यांनी सेवानिवृत्ती घेतली क्रिकेटमधून. कारण या पंचकृषीचा जर आपण विचार केला तर एकही असा गाव नसेल ज्या गावामध्ये धनाजी पाटील मास यांचा नाव नसेल. एक चेंडू आणखी लागला आणि इथे आता बॉल मागे चालला. शॉर्ट साईडला फिल्डर राखीत येतो हा निर्धाव आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला 4 ओव्हरचा. आणि 4 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचला 47 वरती. बट मला एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की पर्याय तुमच्याकडे विवेक होता, पर्याय तुमच्याकडे विनीत होता आणि असंही नाहीये की विनीतचं पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह होतं. बघा नो डाऊट दीपक चांगला बॉलर आहे त्यामध्ये काहीही शंका नाही आहे. बट कधी कधी काय असतं की कुठेतरी ना आपला करंट फॉर्मवरचा देखील विचार करणं मॅटर करतं. स्कोर कार्ड पोहोचवतो मी. 47 झाले. 47 आणि 1 ओव्हरचा खेळ राखला. आणि जितू चौधरी देखील आजच्या डेटला बॉलिंग करतात जेव्हा गरज पडेल तेव्हा. स्पेशली ग्रामीणमध्ये तर गरजच नाही पडत, ती फक्त सरावाच्या वेळेला गरज पडते. बट जितूला पाहून फार आनंद होतो ज्या प्रकारे त्याची मेहनत राहिली, ज्या प्रकारे आज ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याचा खेळ चालला. आणि ही गोष्ट फक्त एकच राहते की तुमची मेहनत चांगली हवी आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये मेहनत, सातत्य, सराव. परेशचा पहिलाच बॉल वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. हर्षद डवळेचा बॅटमधनं आणखीन एक दणका षटकार.
आणि आता स्लो स्टार्ट नंतर आता गाडी बॅक ऑन ट्रॅक हर्षद डवळेसी मागील ओव्हरमध्ये देखील षटकाराला इथे आला आणि आणखीन एक चालला खेचून मारला हा बॉल देखील थेट बाउंड्री लाईनचा बाहेर स्वर्गीय मोनिका थळे स्टँड वरती हा बॉल षटकार सगळीला रांजनोलीचे प्रेक्षक तर नक्कीच रुसले ज्या प्रकारे बॉलिंग सुरू आहे कारण दोन सलगचे षटकार आणि स्कोर कडे जाऊन पोहोचला 59 वरती स्टार्ट स्लो झाला हर्षदची बॅटिंग जर आपण पाहिली तर पगले जे 9 चेंडू आय थिंक सो तो खेळला त्यामध्ये फक्त त्याने बनवल्या 3 बट त्यात नंतर जे तो 4 चेंडू खेळला त्यामध्ये 3 षटकार त्याचा बॅटमधनं आलेत म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की तुमच्या सुरुवातीपेक्षा हे जास्त मॅटर करतं की तुम्ही फिनिश कसं करता आणि सध्याच्या घडीला फिनिशिंग टच देण्याचं कार्य आपल्या टीमसाठी तो करतोय फुल टॉस तिसरा लगातारचा तिसरा 3-0 षटकार काय बॅटिंग करतो डवळे 4 षटकार त्याचा बॅट मधनं आले हीच गोष्ट राहते की डवळेची इनिंग देखील एक एक्झाम्पल आहे की कुठेतरी स्टार्टिंग लेवलला जेव्हा चॅलेंजेस अडचणी येतात ना तेव्हा घाबरू नका निडरपणे उभं राहा लढत राहाल तर यश देखील तुमच्या पदरात नक्कीच पडेल आणि तेच चाललंय आता हॅमर केलं बॉल चालला आता डीप खवरला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 काय बॅटिंग सुरू आहे बॉल जिथेही पडतात बॉल फक्त एकच दिशेने चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर 4 मध्ये 22 आला आणखीन 2 चेंडू राखलेत अंतिम ओव्हर ज्या प्रकारे हवं होतं त्याच प्रकारे आहे आणि त्यामध्ये आणखीन भर नक्कीच पडेल हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार मध्ये गडबड झाली की काय रांजनोलीचा असंच वाटतं कारण बॉलिंग क्रम स्कोर कार्ड या 6च्या साग्यानं आता जाऊन पोहोचला 75 ऑन द बोर्ड 75 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजूनही एक बॉल बाकी आहे कॅल्क्युलेशन मध्ये गडबड मीन्स काय की जे 4th ओव्हर होतं तुमच्याकडे पर्याय यूज करायला जरूर होतं बट तुम्ही त्याचा वापर नाही केला आणि तासाच फटका आता बसतो की काय स्लो 1 आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर इन स्टाईल हे पहिले सत्र समाप्त केलंय हर्षद डवळेने लास्ट ओव्हर मध्ये 5 षटकार तसा बॅट मधनं आणि ऑल ओव्हर जर आपण विचार केला तर या पहिल्या सत्रामध्ये इंडिव्हिज्युअली त्याने बनवला 44 आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती या फर्स्ट हाफ मध्ये बनवल्या आहेत रन्स टोटल 81 आणि 82 चा टार्गेट सेट केला टीम सोनिका माता मालुडी बी टीमने अगेन्स्ट टीम जय हरी रांजनोली चला टॉस साठी रिपोर्टिंग करा टीम जय हनुमान एकता सारंगाव आणि टीम येईल की नाही येईल ती नंतरची गोष्ट निलकंठ पाटील नक्कीच येतील या निलकंठचे आपले हार्दिक स्वागत आहे बट टीम वेहलेचे कॅप्टन आपण या चला वेहलेचे कॅप्टन देखील आलेले आहेत चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये क्विकली पोहोचा टॉस आपण करणार आहोत
तसेच स्टार ऑलराऊंडर फ्रॉम भरोडी धीरज भोईर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. खरं तर ध्रुव ताऱ्यासारखे धीरज देखील फक्त एकदाच दिसतात आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि टॉस आपण एक ब्रेक नंतर घेणार आहोत. चेक सर्वांनी धीरज शेठ भोईर यांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. या धीरजजी. आणि तसेच अश्विन पाटील आपणही या. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. चला लवकरात लवकर दोन टीमचे आपण देखील या. मॅच देखील सुरू होता की आपण टॉस करूया लवकरात लवकर. दुसऱ्या फेरीतील मित्रांनो हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार. टीम जय हनुमान एकता सारंगाव आणि त्यांचा अगेन्स्ट टीम फर्स्ट वाईज 70-80 जय काफरोबा वेहळे. अश्विन पाटील यांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत. कॉल कोण करतोय ते फक्त सांगायचं. कॉल कोण करतोय? टीम सारंगावचा कॉल. हेड असा कॉल केलाय निलकंठ यांनी आणि दरम्यान आलाय टेल आलाय. वेहले टीमने टॉस जिंकला आणि वेहले टीमचा निर्णय पेंडिंग आहे. तो निर्णय आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाणार आहे. बट मित्रांनो तोपर्यंत कुठे जाऊ नका कारण दुसऱ्या सत्राला देखील होत आहे सुरुवात. एक छोटासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण मॅच कडे. धन्यवाद. आणि बॅटर आता दाखल झाला. आमची बॉलिंग आणि क्रमांक 3 वरती आय थिंक नयन भगत आहेत. येस नयन भगतच आहेत. आणि नयन आला आहे आणि नयन आता जाईल देखील. बॅक टू बॅक धक्के. निलेश काठे देखील मॅच खेळतात ते आता समजलं. येस धक्का दुसरा लागला. बॅटर बाद झाला नयन भगत. हे बॅटर आता दाखल झालेत. विवेक भगत. विवेक भगत आला. आज बॅटिंग क्रमामध्ये भरपूर सारे खरं तर प्लेयर अवेलेबल दिसत नाहीत असेच वाटतं.
मैच में विवेक भगत आता क्रमांक 4 वरती आलाय आणि हॅट्रिक बॉल. वो मैच कर रहा है. हॅट्रिक बॉल. बॉल हवेमध्ये आहे आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. स्वराज मडवी साठी विकेट हॅट्रिक आणि आजच्या दिवसामधली ही दुसरी विकेट हॅट्रिक. याआधी आपण अनिकेत पाटील वेहेळे यांना विकेट हॅट्रिक घेताना पाहिलं होतं आणि आता विवेक भगतची विकेट आली आहे आणि झटका अवघ्या 0 वरती. आणि या हंगामामध्ये वडघर टीमचा देखील जबरदस्त खेळ राखला. 4 ते 5 डिझास्टर्स जर नसते झाले तर तो खेळ आणखीन चांगला राखला असता. पण खेळ आहे मित्रांनो, या गोष्टी होतच राहतात, त्यामध्ये आपण काही करू शकत देखील नाही. इट्स अ पार्ट ऑफ द गेम. दीपक आला आणि दीपकसाठी पहिलाच बॉल सरप्राईज डिलिव्हरी बिकॉज बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी आणि गती देखील होती त्यामागे. डॉट बॉल येतोय. स्वराज मडवीची काय सुरुवात राहिली आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 महत्वाची विकेट काढले स्वराजने आणि स्कोरकार्ड वरती एकही धाव नाहीये. खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोरकार्ड फुटबॉलचा 3-0 आणि आता 4-0 आणखी एक सफलता. थँक्यू डीजे. बॅटर आता दाखल झालाय आणि खरं तर रान्सडोली टीमसाठी अशा अपेक्षा आता संपूर्णपणे ना विश्वास संपूर्णपणे या जोडीवरती आहे. विनीत भगत दरम्यान दाखल होतोय क्रमांक 6 वरती आणि याच जोडीवरती निर्भर आहे की रान्सडोली टीम या स्पर्धेमध्ये आता किती पुढे जाईल. विनीत आहे आणि पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय कारण त्यालाही माहिती आहे की या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 विकेट गेलेत आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पण मॅजिकल स्पेल फर्स्ट ओव्हर फक्त एकच धाव आणि 4 विकेट काढलेत स्वराज मडवीने. का लाजवाब सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आहे स्वराजने. आता खेळ लागलाय त्या 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये आता करायचं 81 धावांची आवश्यकता. प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके हवेच आहेत तेव्हा जाऊन या चेज मध्ये पुढे जाऊ शकते टीम रान्सडोली. बट स्वराजच्या या पहिल्या षटकाने हा सामना आता खिशामध्ये टाकला टीम मालोडीचा. दुसरं षटक विघ्नेश मडवी. विघ्नेश मडवी तयार होतोय. खरं तर आपण मालोडीची टीम जर पाहिली तर खेळाडू तर चांगले चांगले आहेत बट त्यासोबत भरपूर सारे युवा उद्योजक देखील या टीम मध्ये आहेत. त्यामध्ये विघ्नेश मडवी, विशाल देखील असतील त्यामध्ये, त्यानंतर निलेश काटे स्वतः असतील. विघ्नेश तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये आणि सध्या सगळीला चिल करतात दर्शन पाटील. गेम प्लॅन देखील ते बनवतात की पुढील सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळायचं आहे. आणि विघ्नेशचा बॉल बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी पडल्यानंतर राईज देखील झाला. दिशा देखील करावा आहे. अतिरिक्त रन मिळेल. 4 ओव्हरमध्ये 80 करायचं. या क्षणाला जर आपण विचार केला तर बॅटर्सकडे गमवायला काहीच नाहीये कारण या क्षणाला 4 विकेट गेलेत. ऑलमोस्ट परिस्थिती अशी झालेली की मॅच मध्ये फार मागे टीम रांजणवली आहे. पण या दोन्ही बॅटर्सने प्रयत्न केला तर इथनही रांजणवली पुढे येऊ शकते. बट ही कॅच जर पकडली तर हा सामना दरम्यान आता ही जी कॅच सोडली आहे ती किती त्रास देईल कारण विनीत भगतची कॅच होती. बघा नो डाऊट ही परिस्थिती पूर्णपणे टीम मालोडीच्या बाजूने आहे. रन्स देखील फार जास्त त्यामध्ये काही शंका नाहीये. बट याच बॅटरला अशाच परिस्थितीमध्ये अगदी कमी वेळामध्ये कमी चेंडू फेस करत असताना क्विक इनिंग्स देखील खेळताना आम्ही पाहिल्या. त्याचमुळे कुठेतरी ही जर कॅच पकडली असती तर ही कॅच ना तुम्ही विजय सुनिश्चित केला असता स्वतःचा. बट खेळ आगे मिस्टेक इथे घडली. आता ही मिस्टेक किती टोचेल
प्रमोद म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती वळवला बॉल ऑन साइडला गॅप मध्ये बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय चौकार. चौकार येतोय आणि खर तर जे फाईन लेगला फिल्डर आहेत मोहित चौधरी. मोहित चौधरी ॲज अ 12th मॅन त्याला मी खूप वेळा पाहिलं. सध्या सगळी त्याची कसरत सुरू आहे. आता पुल करायचं होतं पण बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि अशी कसरत जर त्याची येत्या 5 ओव्हरमध्ये झाली तर एकाच इनिंग मध्ये मला वाटतं की 3 ते 4 किलो वजन तर नक्कीच कमी होईल. मराला होईल त्याचा. आणि धावत होता जीवाची आकांता करत की भाई कुठे फसलो. खाते पण तसाच तो. बॅटचा टोला लागला. फिल्डर आहेत निलेश तिथे बॉल स्टॉप केला निलेशने. बट ईशान पाटीलने करतो फार चांगला फिटनेस मेंटेन केला. ब्लॅक डायमंड ऑफ वडगरने फार कमी वेळेमध्ये अजूनही खरं तर ईशानला पाहिल्यानंतर वाटणार नाही की ईशान 19 किंवा 18 वर्षाचा. बट जो फिटनेस लेवल त्याचा आहे आणि आज बॅटिंग त्याने लाजवाब केली ईशांतने. फक्त एकच खंत राहिली की बॉलिंगसाठी नाही आला. बॅक ऑफ लेंथ आताही बॉल हवेमध्ये आहे बट फिल्डर तिथे नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. निलेश येतोय तिथे बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. बट सिंगल डबलने काम बनणारच नाहीये कारण रिक्वायर रेट 4 ओव्हरमध्ये 81 हव्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत ज्या रन्स आलेल्या आहेत स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आता 10 वरती जिंकण्याकरिता अजूनही 72 करायच्यात आणि चेंडू आता राखलेत येते 19 मध्ये 72. गाडी अडकली आहे मोठे फटके सातत्याने हवेत आणि त्यात पैकी हा पहिला आलाय. पाठवला बॉल भगतने बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आणि स्वराज कंटिन्यू आहेत बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये स्वराजने 4 विकेट काढले आणि त्याचमुळे स्वराज मडवी तयार होतात या थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्याकरिता. पुढील सामना आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शेजारी बॅटल आहे. टीम फसवाई 70-80 जय काफ्रोबा वेगळे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जय हनुमान एकता सारंगाव आणि टॉस जिंकला टीम वेगळेने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि वेगळ्या टीमचा देखील जबरदस्त परफॉर्मन्स आम्ही पाहिला ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर्स मध्ये. बट आता देखील आज त्यांची एक मॅच होती. स्वराज मडवी 4 विकेट काढले स्वराजने पहिल्या षटकामध्ये आणि त्याचमुळे याही ओव्हरची जबाबदारी त्याचाच खांद्यांवरती देण्यात आलेली आहे. पण ती जबाबदारी कशा प्रकारे तो पार पाडेल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रमोद म्हात्रे. मडवीचा फुल टॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता बट फायदा घेता आला नाहीये. आणि खरं तर ज्या गोष्टीचा मी उल्लेखही करणारच होतो कारण आताच मी हॅलो मॅच तो एक फोटो देखील पाहिला होता. नुकतेच पिंपलनेरची स्पर्धा गाजवून टीम वडघर आली आहे आणि जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील होईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. भगत जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहे आणि या बॅटर मध्ये ती अबिलिटी आहे की सातत्याने मोठे फटके तो खेळू शकतो. त्याची कॅच देखील ड्रॉप झाली होती. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 23 ऑन द बोर्ड. चेंडू लागलेत येते 16 जिंकण्याकरिता करायचा आहेत आणखीन 59. 59 धावेंची आणखीन आवश्यकता आहे. अजूनही दिल्ली तो बहुत दूर बट सध्या अजूनही संपलेलं तर नाहीये. पण आता बॉल मध्ये आहे आणि फाईन लेगला फिल्डर मोहित चौधरी. मोहितला सर्वात सेफेस्ट जागेवरती जरूर ठेवलं बट तरी सुद्धा नियतीचा खेळ पहा की बॉल देखील तिथेच जातो. म्हणून तर मी म्हटलं की 5 ओव्हरमध्ये जर चांगली कसरत झाली तर आज 3 ते 4 किलो वजन तरी कमी होईल. बट त्याची रिकव्हरी संध्याकाळच्या सत्रामध्ये मोहित चौधरी नक्कीच करतील. मजबूत खाते तो.
ते म्हटलं ना मी, रिकव्हरी आता इथे जरी लॉस झाला तरी रिकव्हरी संध्याकाळी होईल. स्कोर कार्ड आता 2/6 आणि टीम टोटल आता 25 वरती. हेलिकॉप्टर आणखीन एक फिल्डर आहेत आणि आताही लँडिंग होईल बाउंड्री लाईनचा बाहेर. वा विनीत वा, आणखीन एक जबरदस्त फटका, षटकार. खरं तर राजनोली गावाचं नाव या खेळाडूने वाढवलं, कारण या सीझन मध्ये झालेली इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीग मध्ये जाऊन मुंबई टीम मध्ये खेळून ज्याचा जबरदस्त खेळ आपण पाहिला तो विनीत भगत, आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आणि इथे आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. पाहिलं जाईल की एक्झॅक्टली लाईन काय होती. नाही नाही रिव्ह्यू कॅन्सल. ओके, नो प्रॉब्लेम. डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू दरम्यान आला आणि अजूनही एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. आणि आता दरम्यान विनीत प्रयत्न देखील केला होता, अगदी जवळ वाईड लाईन जवळ तो पोहोचला होता, प्रयत्न केला, बॅटही फिरवली, पण दिशा खराब आहे. एक्स्ट्रा मिळत या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शुभराज मडवीने ज्या रन्स कन्सीड केल्या आहेत त्या आतापर्यंत आहे 16 आणि अजूनही चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल तो देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ पार. विनीत भगतचा बॅट मधनं आणखीन एक झणझणीत षटकार. येतात 2 ओव्हरचा आणि हा सामना जिंकण्याकरिता आता करायचा 3 ओव्हरमध्ये बनलेल्या 38 खेळ राहिला 12 चेंडूंचा आणि जिंकण्याकरिता करायच्यात कॅल्क्युलेशन मी तुमच्या समोर पोहोचवतोय. जिंकण्याकरिता करायच्यात 44, 12 मध्ये 44. मॅच तर बनली आहे, कारण या क्षणाला जर या ओव्हरमध्ये शुभराज मडवी ज्याने 4 विकेट पहिल्या षटकामध्ये काढले त्याचा अगेन्स्ट टोटल जर आपण काउंट केलं तर 22 धावा आल्या. .44 आणखीन करायच्यात. चेंडू लागले तर येते 12. आणि जेव्हा विनीतची कॅच ड्रॉप झाली तेव्हाच मी उल्लेखही केला की ही जी कॅच सोडली आहे ती किती महागात पडेल. आणि आता बॉलर तयार होत आहेत विशाल मडवी बॉलिंग मार्क वरती. 12 चेंडू लागलेत आणि करायचं 44. पुढील मॅचचा खरं तर पुढील मॅचसाठी डावपेच आखण्याची तयारी दर्शन मडवी आतापासून करतात. चर्चा सुरू आहेत विशाल मडवी आणि स्पेशली ईशांत आपल्याला आता देखील ओपनिंग करताना पाहायला मिळणार आहेत पुढील मॅच मध्ये. विशाल मडवी 4th ओव्हरमध्ये महत्वाचं षटक आहे. ग्लास बॉल फुल लेंथ ऑन ड्राईव्ह केला आणि सिंगलच घेतली जाईल, कारण स्ट्राईक विनीतला हवी आहे. विनीतकडे स्ट्राईक असेल. चेंडू लागलेत 11 मध्ये करायचं 43. डवलेने जी एक कॅच सोडली ती कॅच आतापर्यंत तरी त्रासदायक आहे, कारण बघा मागील ओव्हरमध्ये 22 आलं आणि त्या देखील कोणाचा अगेन्स्ट आला ज्या बॉलरने फर्स्ट ओव्हरमध्ये 4 विकेट काढले. आणि त्याचमुळे विनीत भगत जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. 11 मध्ये आता करायचा 43. आणि इथे पहा फुल टॉस वरती महत्वाची विकेट. यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट.
फुल टॉस बॉल मिस केला आणि फुल टॉस वरती या मॅचची सर्वात महत्वाची विकेट विशाल मडवीने मिळवली आहे, कारण बॅटर बाद झाला विनीत भगत आणि आता बॅटर दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 7 वरती. अजय बॅटिंग करण्याकरिता आला. चेंडू लागलेत आता येते 10 आणि 10 मध्ये करायचे 43. अजय आला खरा आणि पगलास बॉल अगदी फ्रंट फूट वरती येऊन अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. येतोय निर्धाव आणि आता एक एक निर्धाव चेंडू देखील विजयाच्या दिशेने घेऊन चालला टीम मालोडीला. फरक कुठे पडला तसा जर आपण विचार केला तर फरक पडला पहिल्या 17 मधलं शेवटचं षटक जिथे 34 धावा आल्या तो फरक. आता हे बॉल फक्त उंच गेला. आता विशाल मडवी पकडली जाईल कॅच, पकडली जाईल कॅच. अरे विशाल मडवीने कॅच पकडली. हा सर्वात चांगला मोमेंट आणि अनोखा मोमेंट या मॅच मध्ये. महत्वाची विकेट, आणखीन एक झटका हा लागला. आता 6वा. सुटली नाही त्यांचा एक नाही यांचा 2 रन सांग ना 12-13 वर त्यांचा एक बी गेला नाही त्यांचा 2 रन मारले ती याची गोष्ट होती हे पुन्हा दा आहे ते याचले सगळे काय घेतले नाही काय त्यांनी उरवली हो तो आणि तिसऱ्या पंचांनी देखील सांगितलं बॅटर आउट आहे. क्या बात आहे. आज खरं तर जर विचार आपण केला धीरज जेव्हा आला धीरजने विचार नसेल केला की आज माझी बॅटिंग येईल, बट रांजनोली टीमने देखील विचार केला की एक स्वप्न त्याचं आज पूर्ण करून टाकू आपण. आणि बॅटर दाखल झाला आहे धीरज चौधरी आणि चेंडू लागले ते ओव्हरमध्ये अजूनही येते 2. मोनीजी पाटील यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला, व्हॉइस ऑफ झेडके. आणि खरं तर मोनीशसाठी देखील हा जो प्रवास आहे ना तो फार खडतर होता, कारण लेह लडाखचा प्रवासापेक्षा कमी नव्हता. ज्या प्रकारे स्पेशली शेलार ते अंबाडीपर्यंत जायचं म्हटलं तर तो प्रवास डेंजर. बॉल हवेमध्ये आहे, धीरज आलाय आणि धीरजचा बॅट मधनं आता षटकारही आलाय, कारण कॅच जरूर पकडली हर्षदने बट पाय बाउंड्री लाईनला टच होता. आणि नो डाऊट आता संध्याकाळी एक रील तर नक्कीच बनवली जाईल. षटकार आलाय आणि येत्या काही वर्षांपर्यंत धीरज चौधरीचा फटका आपल्याला सोशल मीडियावरती ट्रेंडिंगला नक्कीच पाहायला मिळेल. षटकार आला धीरजचा बॅट मधनं. नेक्स्ट बॉल आणि आता फुल बॉल होता. पूर्वेश येतोय लॉंग ऑन वरनं आणि डबलला चान्स घेतला जाणार नाही. स्ट्राईक असेल धीरजकडे आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 4 ओव्हरचा 4 ओव्हरचा अखेरचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 46 वरती. खेळ लागला इथं एका षटकाचा आणि एका षटकामध्ये जिंकण्याकरिता आणखी करायचं आहे 36 धावांची आवश्यकता. 36 करायचं. चला फिल्डिंग सेट करा आणि पुढील सामना टीम वेहळे चला रेडी राहा. हा सामना जसा संपेल क्विकली ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये 36 करायचं. धीरज चौधरी स्ट्रायकिंग एंड वरती असेल आणि फर्स्ट हाफ मध्ये मी उल्लेख केला की बॉलिंग करत असताना कॅल्क्युलेशन मध्ये गडबड झाली की काय, कारण बघा नो डाऊट दीपक चांगला बॉलर आहे, परेश चांगला बॉलर आहे, बट सध्याची परिस्थिती पाहता कुठेतरी तिथे गडबड झाली आणि तेच मागात पडलंय. कारण अंतिम ओव्हर परेशने जे टाकलं ज्यामध्ये 34 धावा आला आणि त्याच निर्णायक ठरतायत, कारण लास्ट ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता आता 36 हव्यात. अंतिम ओव्हर बॉलर तयार होतोय हर्षद डवळे. हर्षदने इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना 44 देखील बनवला.
हर्षद आला पहिलाच बॉल हर्षदचा ऑन साईडला उडवायचं होतं धीरजला बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये खैर पुका डॉट बॉलने सुरुवात करतोय या ओव्हरची हर्षद खरं तर असं वाटलं की एखादं षटक टाकताना पूर्वेश पाहायला मिळेल का बट तसं काहीच नाहीये आता लोवर फुल टॉस होता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय पूर्वेश लेफ्ट राईट चाललाय बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर येतोय चौकार आउटफील्डने धोका दिलाय कारण फर्स्ट ऑफ ऑल बॉलने देखील सिग्नल राईटचा दिला आणि टर्न लेफ्टला घेतला आणि त्याचमुळे तिथे पूर्वेश तरी काय करेल चौकार येतोय चेंडू आता लागले ती येते 4 आणि 4 मध्ये आता करायचं 32 आणि आता एज लागली आताही बॉल मागे चालला आणि मिळतील आणखीन 4 आज बॅटर दर्शन पाटीलने देखील एक फटका खेळला होता स्विच हिट तिथे देखील त्यांनी राईटचा सिग्नल देऊन लेफ्टला फटका खेळले होते आणि ही ओळख आहे दर्शन पाटीलची त्या रन्स खरं तर आमच्याच टीमच्या अगेन्स्ट आल्या होत्या बट दर्शन पाटील जितका वडगरचा तितका सरवलीचा देखील सराव आमच्याच ग्राउंडमध्ये करत असतो फक्त ईशानची कमी जाणवते ईशानचा शेड्यूल बिझी असतो त्यामुळे त्याला वेळ नाही मिळत बॅटचा टोला बॉल लागला डीप मिड विकेटला फिल्डर आहेत निलेश काठे फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत फक्त एकच गोष्ट या मॅच मध्ये बाकी राहिली की टीम मालोडी किती रन्सने हा सामना जिंकेल चेंडू रागलेत आता येते 2 टीम वेळ चला रेडी राहा टीम सारंगाव आताच खेळाडू कक्षाजवळ पोहोचा लवकरात लवकर आला हा निर्धाव आणि एक चेंडू लागला चला सारंगाव टीम खेळाडू कक्षाजवळ पोहोचा लवकर आता काय मालूम शेवटचा बॉल असेल या मॅच मधला जेवायला ते मालूम शेवटचं षटक देखील जर आपण पाहिलं तर 9 धावा कन्सीड केल्या आतापर्यंत आणि अंतिम बॉल देखील दरम्यान जर आपण पाहिलं तर इथे झाले मिसफील्ड अंतिम बॉलवरती देखील येतील 4 आणि अशा प्रकारे सामना समाप्त बाजी मारली आहे अगदी सहजरित्या या सामन्यामध्ये टीम सोनिका माता मालोडी बी टीमने प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया विचारही करण्याची गरज नाही आहे इंडिव्हिज्युअली 44 नॉट आउट त्याने बनवला तो हर्षद डवले ठरला प्लेअर ऑफ द मॅच आणि फास्ट अँड फ्युरियस निलेश काटे इंजर्ड आहेत त्यामुळे आज त्यांनी बॉलिंग नाही केली निलेश काटे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा आणि पुढील सामन्याला जेव्हा होईल सुरुवात कमबॉक्सवर जोडले जातील मोनिश पाटील मॅच 4 ओव्हर असेल कारण आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमाप्रमाणे पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे आणि त्यानंतर 4 ओव्हर